तर दररोज सारख्या आज पण 6:45च्या टायमिंगवर आम्ही इलेलो शिरगावच्या होम ग्राउंडवर धावाक. ग्राउंडवर पोचल्याच्या नंतर वेळ न काढता आम्ही तिघांनी पण धावाक सुरू केला. ग्राउंडचे 5 फेरी मारून झाल्याच्या नंतर माका एवढो घाम येलो की मला घरात जाऊन काय आंघोळ करूची काय जरवतच नाही. धावण झाल्याच्या नंतर आम्ही थोडा वेळ वॉर्मअप करू घेतला. वॉर्मअप झाल्याच्या नंतर ह्यांनी गोळो आणलेले त्याची एक गोळो टाकूची प्रॅक्टिस करीत होते. आउट ऑफ जिंदगीत कधी गोळो टाकले नाही, पण हे गोळो टाकताना बघून माका पण जोश इलो. ह्यांच्याकडनं गोळो कसं टाकतात ती टिप्स घेतलेले, पण मला गोळो काय टाकूक जमतच नव्हतं. ओरमच्या बॉलिंग सारखंच गोळो टाकीत होते. गोळो फेकीत असताना माकाच असा वाटत होता की मी गोळो कमी फेकतोय आणि बॉलिंग जास्त करतोय. सकाळचं आम्ही धावा बिवाचानी काम आटप लावून आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने. घराकडे येल्याच्या नंतर फ्रेश झाले आणि मस्तपैकी बनवले पास्ता. तर ह्या पास्ता किती दिवस माझ्या घराकडे होता, पण मला करू कंटाळो येत होतो. पण आज मला भूक लागली म्हणून माका करूचा लागला. दुपारी घरात असोच बसलेले तेव्हा अर्पितने माका मेसेज करून सांगले की ये कस्टम 1v1 खेळाया. अर्पित का ह्यो मी हेड मारले तो ग्लुवालच्या आरपार कसो बसलो तो माकाच काय कळालो नाही. तिसऱ्या राऊंड मध्ये त्यांनी माका पहिलो हेड मारला, पण मी काय मेले नाही म्हणून मी त्याला धपकन दिले एक रिफ्लॅक्स. चौथ्या राऊंड का आम्ही पण दोघोले स्विच खेळत होता, पण कोणाचं हेड लागत काय सांगता येत नव्हतो. पण मी दाखवून दिलंय कोणाचं हेड लागलो तो. त्याच्यानंतर मी त्याला 5वं राऊंड असं मारलंय की तो बोला होय तू हॅकरच असतो. माका पण ही शॉट मारल्याच्या नंतर असं वाटलं की मी हॅकर आहे, पण तसा काय नाया. त्याच्यानंतर 6व्या राऊंड का माझ्या शॉटगन मधनं रपारप 3 गोळे कसे गेले माकाच काय समजला नाही. 7 राऊंडचा गेम होतो आणि 6 राऊंड तर मी मारलेले ते 1 राऊंड हे का कशाक देऊ म्हणून ह्यो पण त्याका मारलंय. अर्पित का 7-0 कस्टम मारल्याच्या नंतर तोंड गोड करू खाया म्हणून मी मस्तपैकी दही खाल्लंय. संध्याकाळ झाली तशी मी आज जिमचो खाडो करून मी गेलोय केस कापूक. माझी तर केस कापूची इच्छा नव्हती, पण आई माका बोलली टाकल्यावर टोप ठेवलंस असा वाटता. आईन माझा केसांचा कंपॅरिझन टोपासोबत केल्यान म्हणून माका ही काय बेइज्जती सहन झाली नाही म्हणून माका केस कापूचेच लागले. केस कापून झाल्याच्या नंतर आरशात जाऊन बघते तर माझ्या टाकल्यावरचो टोप गायब करून टाकलेला. आई मठात गेलेली म्हणून मी घरा केल्याने सोयाबीनचं मस्तपैकी भात बनवलंय. आई मठात ना 10 वाजता इल्याच्या नंतर डॉन भाई का लाडू देत होती. आई डॉन भाई का एवढे लाडू देत होते की बिल्ले भाई पण बघून म्हणत होते की आमका पण एक लाडू घाला. बिल्ला गँग का लाडू होतो, पण बिल्ला गँगचे लाडू सगळे डॉन भाईने खाल्यान म्हणून आईन त्यांना पेढे दिल्यान.